महाराष्ट्रात पावसानं कहर केलेला आहे। राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोपून काढलं। मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। याचा मोठा परिणाम हा मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवरती झालेला असून लोकलचं वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे। याचा मोठा फटका हा चाकरमान्यांना बसलेला आहे। तर दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांना या पावसाचा प्रचंड फटका बसलेला असून शेतात पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल झालेले आहेत। दरम्यान धोका अजूनही टळलेला नाहीये। पुढील 48 तासांमध्ये हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। काय आहे हवामान विभागाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 48 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। तर दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। IMDनं वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दरम्यान भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रातर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। पुढील 24 तासांमध्ये समुद्रात 3.5 ते 4.3 मीटर एवढ्या उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज आहे। उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड नदी, वाघोटाण नदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दरम्यान मुंबईकरांची धाकधूक वाढलेली आहे। आज पुन्हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। विविध जिल्ह्यांना धुवाधार पाऊस अक्षरशः झोडपून काढलेला आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।